सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी पहाटेच्या शुभेच्छा आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा। मी संतोष पड्याल लॉग होते अगदी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांना आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम व्हावी हीच प्रार्थना करतो मित्रांनो। तर तुम्हाला काय दाखवलं, याचा साखरपुड्याचा कंटेंट तर दाखवला पण थोडासा मोठा झाला, कारण असे विधी म्हटल्यानंतर थोडेसे मोठे होत असतात आणि जास्त मिनटं होत असतात। तर लग्नाचा सुद्धा आज आपण कंटेंट बघणार आहोत, कारण का मी ज्या साखरपुड्याला गेलो होतो तेच आज लग्न आहे बरोबर। आणि आज ते आपण लग्न पाहणार आहोत, लग्नाचे विधी वगैरे सगळे। अगदी नवरी मुलगी तिकडून उचलून येणार आहे संगमेश्वरावरून। संगमेश्वरला साखरपुड्याला गेलेलो, परंतु संगमेश्वरावरून ती नवरी मुलगी उचलून येणार आहे। तर पाहूया लग्न अगदी थेट साईट्यात जाणार आहोत आपण, ताडील साईट आहे म्हणून। आणि तिथे जाऊन अगदी त्या लग्नावरती त्या नवरदेवानी नवरीला वधूवरांचा आपण शुभाशीर्वाद देऊन शुभेच्छा देऊन अगदी लग्न तिथलं बघूया आणि लग्नाचे संपूर्ण विधी बघूया। तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, अगदी चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला काय करायचं रे विसरायचं नाही मित्रांनो, सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच व्हिडिओ पाहत राहा। तर भेटूया आता लग्नाच्या वेळी। सो फायनली पोहोचलेलो आहे आणि आला शेवटी लग्नाला पण। आणि सोबत आहे कोण, कालच्यापासून मला वाटतं वस्तीलाच राहिला, अगदी 2 दिवस वस्तीच करून तो सोय करून बसलेला अगदी आपला सगळं आता इथे सगळं साहित्य घेऊन अगदी त्याने थाटलेला इथं संसार असं दिसतोय मला वाटतं ओमकारणी। आणि काय चाललंय, लग्नाची गडबड आहे ना सगळी। तर मित्रांनो निघालो आता लग्नाच्या घरी। तर लग्न घरी म्हटल्यानंतर उत्सव सण असतं आणि साईटे गाव हा कडे कपारीत वसलेला थोडासा डोंगराळ भागात वसलेला गाव आहे। आणि आता प्रतीक भावाचं लग्न आहे बाबा, साखरपुडा बघितला, आता लग्न बघूया आपण। तर सो मित्रांनो आपण आलेल्या लग्नाच्या घरी आणि लग्न मंडप म्हटल्यानंतर लग्नाच्या इथे कसं बरीचशी गडबड गोंधळ असते आणि गावी लग्न म्हटल्यानंतर तो एक वेगळा उत्सव आणि त्योहार असतो, सण असतो। त्यामुळे आता लग्न थोडं 3:30चा मुहूर्त आहे, भरपूर थोडं लेट आहे लग्न, कारण नवरी मुलगी उचलून आलेली आहे। परंतु आपली मंडळी सगळी जमा झालेली आहे, घरी सुद्धा गडबड गोंधळ असणार आहे, परंतु बघूया सगळा विधी आजचा म्हणजे घरी आलेल्या गडबड गोंधळकरांचा आवाज पण दिसतोय। लग्न म्हटल्यानंतर आवाज येणार आहे आणि प्रतीक भाऊ आमचं तयार झालेला आहे। साखरपुडा तर बघितला, तर लग्न सुद्धा बघणार आहोत त्याचं आणि आसुरा चेहरा। लग्नाच्या शुभेच्छा तुला तिथे देऊ आपण, ओके। नवरा तयार झालेला दिसतं अगदी पाठण राजा राणीला घ्यायला। तर मित्रांनो लग्नाच्या घरामध्ये कसं हे असं हळद कुंकुम केलं जातं बघा, ही पद्धत आपली या हिंदू धर्मातली। आता नवरी मुलगी आपली संगमेश्वरून येत आहे इथे उठून डायरेक्ट आणि अगदी साईटे गावात येणार आहे ती। डोंगर बाग आहे, डोंगर बाग बघताय आणि स्वागतासाठी अगदी तयारीत आमच्या इथल्या ताई माई सगळे अगदी तयारीत राहिलेले आहे। ही आमची पुतणी अशा प्रकारे तयारी जोरदार, फुलाचं वगैरे अगदी ताटं घेऊन घेतलेलं, हळदी कुंकवाचा करंडा वगैरे तयार केलेला। आणि हे बघा अगदी पुष्पगुच्छ त्याला पुस करून वगैरे तयार केलेले हे पुष्पगुच्छ आहे। हिला ओळखता ना, ही बघा। तर अशा वगैरे हे बघा हळदी कुंकू वगैरे काय करणार आहे ताई नेमकं, म्हणजे आता आल्यावरती पहिलं काय कसं काय करणार? नवरीचं स्वागत म्हणजे हळद कुंकुम लावून आणि त्याच्यावरती हे पुष्प सगळं पुष्प अर्पण करून स्वागत करणार आहेत। तर बघतो आपण आगमनाची अगदी तयारीसाठी अगदी जोरात अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत या सगळ्या करवल्या नवरदेवाच्या। मुलीचं आगमन झालेलं आहे।
आणि सगळं स्वागत समारंभ वगैरे असं उत्तम केलेलं आहे सगळ्यांनी. अगदी मुलीचं याबद्दलचं आगमन झालं आणि थोड्या वेळात आत्ता लग्नाचा मुहूर्त लावलेला आहे, ज्याची आपण उत्सुकतेने वाट पाहतोय. हे आता थोड्याच वेळात इकडे बघ नाही जरा हात लावून इकडे बघ, हात लावून बघ तिकडे. हा ओके. ही गणेश पूजा आणि ही चंद्राची पूजा हल्ली नाही, ती चंद्राची पूजा हल्ली होती सांगितली आणि ते साडी म्हणजे ती साडीची पूजा घ्यायला. आता हे नवरदेव लग्नाला निघण्यापूर्वी ही पूजा आहे ना. हो हो आधी हो बरोबर. सगळ्यांना ठीक आहे म्हणतात आधी गणेश पूजा आहे, मग आम्ही हे घेऊन जाऊ दुपार घेऊन जाऊ. अच्छा. तर मित्रांनो पाहतोय गणेश पूजा आणि सगळी या वरातीला जी रुखवातीची अगोदर तयारी केली जाते, त्या रुखवातीचं संपूर्ण जे साहित्य आहे त्याचं पूजन केलं जात आहे. पालसणीची वटी वगैरे सगळे जे काय त्याची पूजा केली जाते आणि पूजा करून आता रुखवात निघेल आणि नंतर पुढे नवरा लग्नाला जाणार आहे. लागलेले सगळेजण आतुरतेने वाट पाहतायत ज्या क्षणाची. मुहूर्त कितीचा आहे नवरदेवालाच विचारतोय. हा नवरदेव 3:30चा मुहूर्त आहे आणि त्यांना सुद्धा त्या मुहूर्ताची अगदी उत्सुकता लागली. चेहऱ्यावरचा हास्य बघतोय. अगदी तयार झालेले आहेत सगळे, अगदी सज्ज, अगदी राजासारखं. आणि सोबत अगदी वडील आणि मुलगा चिरंजीव असे दोघेजण बसलेले आहेत. आणि ही सगळ्या करवल्या अशा बहीण वगैरे सगळ्या बहिणी वगैरे आया बहिणी वगैरे सगळ्या आलेल्या आहेत, करवल्या अगदी जमलेल्या आहेत. आता लग्नाला जाण्याची तयारी, सगळ्यांची उत्सुकता, कोणाची तयारी चालू असेल साडी नेसणं वगैरे, कारण धावपळ भरपूर असते ना. ही मावशी वगैरे, हा कालीमान घातले बघा आमचा कॅमेरा. आणि हा बघा मामा आमच्या बसलेत, मामा बसलेत पेटी घेऊन. जुनी पद्धत आहे आपली. आणि अशा प्रकारे या ग्रामीण भागामध्ये या कोकणातली लग्न सराई आणि लग्न पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खूप आनंदाचा आणि उत्सवाचा सण असतो. मंडपात उभा राहिला आणि आता लग्नाची वेळ जवळ मुहूर्त झालेला आहे. आणि मला का सामान व्हिडिओ काढायचा आहे. आलोय तिथे व्हिडिओ बघायला पण मी सगळं सांगेन तयारीतच राहा तुम्ही.
बघतोय आपण लग्न लागलेलं आहे आणि एकमेकांना अगदी पुष्पहार घालताना अगदी दिसतात आपल्याला पाहतोय आपण नवरा मुलगी आणि नवरा नवरी अगदी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिलेले आहेत सगळ्यांनी आणि आता पुढील जो विधी चालू झालेला आहे एकमेकांना हार घालण्याचा आणि या पुढील विधी अजून असणार आहे ही विधी आपण पाहणार आहोत. हे कुठे गेले पुष्प तसे खूप